काँग्रेसचे 2 गट नाहीत तर 2 पॉवर स्टेअर्स तयार झाले आहेत. एकीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा गट तर दुसरीकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांचा गट. आता या दोन्ही गटांमध्ये गट नोंदणीवरून राजकीय रणसंग्राम सुरू झाला आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचं घरचं राजकारण आता उघड्यावर आलं आहे. गटनेतेपद, सत्ता आणि महापालिकेवर नियंत्रण याच 3 मुद्द्यांवरून काँग्रेसचे नगरसेवक 2 गटात विभागले गेले. एक गट वडेट्टीवारांचा तर दुसरा गट खासदार प्रतिभा धानोरकरांचा. इलेक्शन झालं 15 तारखेला आणि 16ला रिझल्ट आले. रिझल्ट आल्यानंतर जवळपास बहुमताच्या जवळ काँग्रेस पोचली. तेव्हा 27 मेंबर हे काँग्रेसचे आणि आमच्यासोबत असलेले जनविकास सेनेचे 3 मेंबर असे साधारणतः 30 मेंबर आमचे आले आणि सत्तेच्या अगदी जवळ आम्ही पोचलो. हे सगळं करत असताना निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले. खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती, पण हे चुकीची पद्धत या ठिकाणी झाली आणि 2 गटामध्ये कुठेतरी काँग्रेसचं विभाजन या ठिकाणी झालं. विजय वडेट्टीवार गटाकडून काँग्रेसचे 18 आणि बसपाचा 1 असे एकूण 19 नगरसेवक गट नोंदणीचा दावा करत आहेत. मात्र या गटातील 14 नगरसेवकांची विजयी प्रमाणपत्रे हरवल्याची तक्रार थेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात कागदपत्रांची धावपळ सुरू झाली. 8 नगरसेवकांकडून मूळ प्रमाणपत्र तर 6 नगरसेवकांकडे डुप्लिकेट प्रती. की यापूर्वीच एका काँग्रेसच्या गटाने 12-13 लोक घेऊन नवीन गट स्थापनेचा प्रयत्न केला आणि तो काही गटाला मान्यता मिळाली नाही. म्हणून आमच्या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी काही नगरसेवक आमचे गेले आणि त्याला मान्यता त्या गटाला दिली आहे का हे विचारलं. दिली नसेल तर आमचा संख्या जास्त आहे त्यामुळे या गटाला मान्यता द्यावी अशा प्रकारची मागणी केली. परंतु काल विभागीय आयुक्त जे आहेत ते पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. या फॉर्म 3 सुद्धा भरून घेताना खरं म्हणजे स्टॅच्युटरी अधिकार फक्त तेवढे आयुक्तांना आहेत. त्यांनी दिलेले कागदपत्र तपासायचे आणि ते तपासून त्यांना मान्यता द्यायची, नोंदणी करायची, केवळ नोंद करायची एवढाच अधिकार त्यांना आहे. काल आमचे 2 वकील सुद्धा गेले. काही 6 नगरसेवकांचे प्रमाणपत्र गहाळ झाले निवडणुकीच्या काळात निकाल लागल्यानंतर. त्या प्रमाणपत्रासाठी रितसर पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दिली आणि ती तक्रार घेऊन आयुक्ताच्याकडून जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून ते प्रमाणपत्र घेतलं. खरं तर प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाही आयुक्तांना दाखवण्याची, आयुक्तांना नोंदणी करताना देण्याची, पण हे आयुक्त मात्र पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखे वागतायत. दुसऱ्या बाजूला मैदानात उतरला आहे खासदार प्रतिभा धानोरकरांचा गट. लोकसभेत आवाज उठवणाऱ्या प्रतिभा धानोरकर आता थेट महापालिकेच्या राजकारणात फुल ॲक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. त्यांच्या गटाने स्वतंत्र गट नोंदणीचा अर्ज सादर करत वडेट्टीवार गटाच्या कागदपत्रांवर थेट आक्षेप घेतला आहे. धानोरकर गटाचा दावा आहे की नियम असेल तर सगळ्यांसाठी एकच, अपूर्ण कागदपत्रांवर गट नोंदणी होऊ शकत नाही. एकीकडे वडेट्टीवार आरोपांच्या फैरी झाडत आहेत तर दुसरीकडे धानोरकर नियमांची ढाल पुढे करत आहेत. म्हणजेच काँग्रेसमध्ये लढाई भाजपाशी नाही तर काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशीच सुरू आहे. आता संपूर्ण प्रकरण विभागीय आयुक्तांच्या टेबलावर आहे. आता आयुक्त काँग्रेसच्या दोन्ही गटांना मान्यता देते की दोघांनाही नो एंट्री याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. थोडक्यात बोलायचं म्हटलं की चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसची जी लढाई आहे ही जनतेसाठी नाही तर सत्तेसाठी आणि स्वतःच्या वर्चस्वासाठी आहे. विजय वडेट्टीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर आणि या लढाईचा जो निकाल ठरणार आहे हा विभागीय आयुक्तांच्या निर्णयावर ठरणार आहे. आता सर्वच राजकीय पक्षांचे आणि नागरिकांचे लक्ष या निर्णयाकडे लागलेले आहे.